अखंड नाम वाचे, हेची तपसाचे, हेचे स्वरूप दिशे, हृदयी तुझे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे का आम्हा सेवादान, देखो सीन विषमाचा, सांभाळा जी ब्रिदावळी, तुम्ही काकळी सारखे, शरणागते वैर्या हाती, हे निश्चिती देखिली, तुका म्हणे इच्छी भेटी, पाय पोटी उफराठे. परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णाचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूंना पाहत असतो महाराज. योगाभ्यास करत करत अंतर्मुख होऊन आज जो परमात्मा बसलेला आहे, त्या परमात्म्याशी तो जोडला जातो महाराज. योग्याच्या स्थितीत जायच्या आधी भगवंताला तो बाहेर पाहत असतो, आपणही तेच करतो. परंतु खरं तर तो हृदयस्थ आहे, आत बसलेला आहे. हे सर्वेंद्रिय संयमित करून तो जेव्हा ध्यानस्थ बसतो आणि मन अंतर्मुख करून अंतर्चक्षुमध्ये पाहतो, त्यावेळेस तो विष्णू त्याला सहजपणे दिसून येतो, त्याच्याशी तो जोडला जातो महाराज. हा भगवंत कसा आहे तर सर्वांच्या ठायी स्थित आहे. एखाद्या प्राण्याच्या हृदयस्थ तो नाही असं होणारच नाही. आणि तो जेव्हा नसेल त्यावेळेस तो जीव जिवंतच राहत नाही महाराज. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. जीवाचं जीवन आहे परमात्मा म्हणजे. आणि तो अंश रूपानं, जीवरूपानं, प्राणरूपानं, आत्मारूपानं हृदयस्थ बसलेला आहे. तेच परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. म्हणून स्वची ओळख करून घेणं परमार्थाचं पहिलं पायरी आहे महाराज. स्वस्वरूपाची जाण झाली की ईश्वर स्वरूपाची, त्या भगवत स्वरूपाची जाण झालीच समजा. कारण तेच स्वरूप आत बसलेलं आहे. म्हणून आधी स्वतःचं स्वस्वरूपाची जाण जीवाच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि कारण अर्जुन इतका अधिकारी असताना सुद्धा प्रत्यक्ष परमात्म्यानं त्याचं सारथ्य करावं इतका अधिकार अर्जुनाचा होता, तरी सुद्धा भरकटला. मन विचलित झालं. स्थिर चित्तानं, एकाग्र चित्तानं जेव्हा संपूर्ण श्रीमद भगवद्गीता अर्जुनानं ऐकली, त्यावेळेस अर्जुनाच्या मनातला मोह गेला. त्यावेळेस शंका गेल्या. नष्टो मोहा स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह. हे सर्व 18 अध्याय ऐकल्यावर गेलाय अर्जुनाचं. ज्ञानी असून आपण किती वेळेस वाचावं लागेल, ऐकावं लागेल माहीत नाही महाराज. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंत आत्मारूपानं स्थित आहे. आजचं आपले हे चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 31. सर्वभूत स्थितम यो मां भजती एकत्वम स्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो भगवंतांना पाहत असतो तो योगी आहे अर्जुना. आणि तो माझ्या ठिकाणी पूर्णपणे समाविष्ट होऊन जातो. माझ्या तत्वाशी तो एकरूप होऊन जातो. यावर भाष्य करताना माऊली 404 क्रमांकाच्या ओळीतून सांगतात, म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे तो चराचर देखे अखंडित. अर्थात
या विषयाबद्दल विशेष सांगणं नको भगवंत सांगतात. कारण जो ज्ञानी सदोदित आपल्यासारखाच सर्व चराचर जगाला पाहतो, मी जसा आहे तसाच समोरचा आहे, माझ्यात जे तत्व भरलेलं आहे, ईश्वरी तत्व परमात्मा आत्मारूपानं बसलेला आहे, तोच समोरच्यात आहे, याच समदृष्टीनं तो जगताकडे पाहत असतो. कारण तीच दृष्टी तर भगवंताची आहे महाराज. भगवंताच्या ठिकाणी भेदभाव कधीच नाही. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. तो कुण्या जातीचा आहे, तो श्रीमंत आहे का गरीब आहे, काही नाही महाराज. 18 पगड जाती संतांच्या भगवंताच्या ठिकाणी एकत्रित आल्या आहेत. सर्वत्र समदर्शिना. भगवंत कसा आहे, सर्वीकडं समान आहे, तसा स्वभाव त्या जीवाचा बनून जातो. कारण तो माझ्यात एकरूप झालेला असतो. भगवंत सांगतायत की म्हणोने असो ते विशेषे आपण पेया सारिके, तो चराचर देखे अखंडित. मग कुत्रा आणि गाय, चांडाळ आणि ब्राह्मण यांच्यामध्ये त्याला फरकच जाणवत नाही अर्जुना. कारण त्याची दृष्टी सम होऊन जाते, भेदवृत्ती त्याच्या जीवनातून जाते, द्वैत निघून जातं, सर्व काही एक आणि एकच राहतं. विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असा सर्वीकडे तोच व्यापक बनून जातो. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिके, जो चराचर देखे अखंडित. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.